नमस्कार, मी दीपाली बर्डा लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेत बघा 11 आणि आज एवढा उशिरा स्वयंपाक तर कारण की आजपासून माझी आहे तर यांची सेकंड शिफ्ट चालू होते. तर त्याच्यामुळे जे आहे तर रुटीनमध्ये परत चेंज होणार आहे. कारण की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं होतं की सेकंड शिफ्ट सुरू झाली की स्वयंपाक उशिरा करते, बाकीची कामं आधी करत असते मी. तर आता मस्तपैकी भेंड्या चिरायला घेतल्या आणि इकडे जे आहे तर पीठ पण दाखवलेले आणि इकडे पीठ पण भिजवून ठेवलेले आता. तर आता पटपट स्वयंपाक करून घेते आणि आजच्या ब्लॉगमध्ये जे आहे तर हळदी कुंकू कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, सगळी काही जी तयारी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काही वेगळ्या डिझाईनच्या रांगोळी वगैरे जे आहे तर मस्तपैकी आज काढणार आहे मी, तर ते पण नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर आज ह्या व्हिडिओमध्ये जे आहे मी तुम्हाला ते शेअर करते की हळदी कुंकूची तयारी नाही ते आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर मी जे आहे तर आता अगोदर जे आहे स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर जे आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. पण तुम्ही जे आहे तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूया परत. तुला काय झालं काय पप्पा घरी असले जास्त नाटक सुचतं का तुला? हा, कुठे जायचंय तुला? तेच बरं राहतं. मी दोन्ही दरवाजे लावून पॅक करते ना, तेच बरं राहतं. हा, कुठे जायचं? कुठे जायचं? बाय बाय बाय. आमचा विदित बघा कसं परेशान करतो. त्याचे पप्पा घरी ना असतं त्यांना म्हणू लागला बाहेर घेऊन जा म्हणून. बाय कर कर बाय. हे काय झालं नाकाला? शी ग बाई. बाय बाय. तर आजपासून जे आहे तर सेकंड शिफ्ट चालू झाली त्यामुळे परत एकदा रुटीनमध्ये आता बदल झालेला आहे. तर आता एक आठवडा जे आहे तर यांची 1:30ला शिफ्ट असेल, 1:30 ते रात्री 12पर्यंत. तर इथं जे आहे तर मग मी उशिरा स्वयंपाकाला लागले कारण की आज रविवार पण होता आणि मुलं पण म्हणजे विराज पण घरी होता. तर मस्तपैकी कोरडी भेंडीची भाजी करायची होती आणि हे मी जे ऑइल डिस्पेन्सर घेतलं आहे ना तर हे तर इतकं आवडलं मला माहिती का, कारण की याच्यामुळे जे आहे ना तर इतकं ऑइल कमी प्रमाणामध्ये पडतं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच. मला भरपूर दिवसापासून घ्यायचं होतं तर मग त्या दिवशी मी बॉटल जी आहे तर ऑइलची घेतलीच आणि मस्तपैकी लसूण वगैरे ठेचून घेतला. आणि भेंडीची भाजीमध्ये ना लसूण जर तुम्ही टाकत नसाल तर एकदा नक्की टाकून बघा, टेस्ट खूप छान लागते. आणि मस्तपैकी ठेचून घ्यायचा थोडासा आणि हिरव्या मिरच्या कट करून जे आहे तर ते टाकत असते मी, कारण की आमची इथं जे आहे तर लसूण, हिरवी मिरची आणि मी हळदीचा वापर देखील त्याच्यामध्ये करत असते. तर त्याला आता मस्तपैकी जे आहे तर फ्राय करून घेतलंय. तर हळद पण मी त्याच्यामध्ये टाकत असते, त्याने पण खूप छान टेस्ट लागते. आणि मग नंतर जिरं वगैरे टाकून घेतलं आणि त्याला मस्त तडतडू दिलं आणि लगेच जे आहे तर त्याच्यामध्ये आता भेंडी टाकणार आहे. तर माझी फोडणी वगैरे देऊन झाली होती, त्यामध्ये मस्तपैकी भेंडी टाकून घेतली. आणि भेंडी ना तर चिकट केव्हा होत नाही माहिती का, जेव्हा आपण आहे ना अगोदर स्वच्छ धुवून कपड्याने पुसून ठेवायची आणि त्यानंतर जे आहे तर भेंडी ना तर थोडीशी एकदम त्याचा ब्राऊन कलर येईपर्यंत म्हणजे थोडीशी करपेपर्यंत जे आहे ना तर तशा पद्धतीने आपण केली ना, शिजू दिली ना तर त्याने ना चिकट होत नाही. नाहीतर बघा काही ठिकाणी ना तर भेंडी ना तर म्हणजे काही जणांना जमत नाही, थोडीशी चिकट राहते. पण अशा पद्धतीने आपण जर केली ना थोडीशी जास्त फ्राय होऊ द्यायची, मग त्याने जे आहे तर त्याचा चिकटपणा पूर्ण निघून जातो आणि ड्राय अशी मस्त होते ती आणि चिकट पण लागत नाही. तर इथे जे आहे तर माझी भेंडीची भाजी पण रेडी झालेली होती. आता शिजवण्यासाठी ठेवलेली होती मी आणि नंतर लगेच जे आहे तर पीठ मवलेलं होतं तर चपात्या करण्यासाठी घेतल्या मी इथं. तर त्याच्यासोबतच जे आहे तर विराज माझ्याशी इकडनं बोलत होता तर त्याच्यासोबत पण गप्पा मारत होती, कारण की मुलांचं कसं असतं ना त्याचं मध्ये तो काय म्हणे मला त्याला आहे ना चपाती खूप आवडते रोल करून. तर त्याला मीठ वगैरे नाही आवडत, नुसतं तेल लावून जे आहे तर चपाती आवडते. तर तो म्हणे की चपाती अजून झाली नाही का तर मला पाहिजे. तर त्यासाठी जे आहे तर त्याला मी अगोदर एक चपाती पटकन इथे भाजून घेतली आणि त्यानंतर जे आहे तर त्याला आवाज वगैरे दिला आणि मग त्याला जे आहे तर चपातीला मस्तपैकी तेल वगैरे लावून जे आहे तर चपाती दिली. तर सॉरी. तर रुटीनमध्ये जे आहे ना तर असा बदल झाला ना की थोडंसं कामं करायला अवघड जातं, कारण सकाळी अगोदर फर्स्ट शिफ्ट असली की तेव्हा माझे आहे ना तर 9 वाजेपर्यंत सगळे काही कामं आवरून जातात. तर कारण की चपात्या झालेल्या असतात आणि भाजी यांचे दोघांचे टिफिन विराज आणि त्याच्या पप्पांचे होऊन गेलेले असतात. त्याच्यामुळे मला एवढं काही म्हणजे वेळ जात नाही. पण सेकंड शिफ्ट म्हटले की माझं 12 वाजेपर्यंत कामच आवरत नाही, कारण की टिफिन नंतर करायचा असतो, कारण त्यांना मला संध्याकाळचा देखील टिफिन द्यायचा असतो. त्याच्यामुळे मी जे आहे तर भाजी पोळी उशिरा करते. सकाळी फक्त विराजचा जो टिफिन आहे तर ते करून देत असते मी तेवढा.
गणपतीचं रोल वगैरे करून दिलं मी इथे. आणि आजचा जो व्लॉग आहे ना, तर तो असा असणार आहे, की मला हळदी-कुंकूची जी तयारी करायची आहे ना, तर ती पूर्वतयारी आपण कशा पद्धतीने केली पाहिजे त्याच्यावरच हा व्लॉग असणार आहे. आणि पण माझ्याकडनं एक चुकी झाली. मी तुम्हाला रबडीची रेसिपी म्हणजे सांगत होते, त्याच्यामध्ये दाखवत होते. तर ती जी ॲडिशनल बाकीचे जे क्लिप असतात ना, तर त्याच माझ्या याच्यामध्ये ना, तर म्हणजे नाहीये, त्याच्यामुळे डिलीट झालंय. त्यामुळे ते शेअर करू शकत. चला तर आता दुपारची वेळ झालेली आहे, 2 वाजलेले आहेत आणि मी जे आहे तर आता इथे मस्तपैकी ड्रायफ्रुट्स कट करते. कारण की आज मी बनवते मस्तपैकी सगळ्यांसाठी संध्याकाळी हळदी कुंकू ठेवलंय, तर त्यासाठी रबडी बनवणार आहे. आणि मी जे आहे तर इन्स्टंट रबडी बनवणार आहे. तर ती कशा पद्धतीची बनवते ना, तर ते तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. तर इथे जे आहे तर मी 2 लिटर जे दूध आहे ना, तर ते घेतलेले आहे. तर पूर्ण जी रेसिपी आहे ना, तर मी थोड्या वेळाने ती शूट करणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि बाकीची तयारी देखील हे कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता मी अगोदर ड्रायफ्रुट्स वगैरे कट करते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू. तर मी ना तर आता रबडीची तयारी करून घेतलेली पूर्ण. आणि इथे जे आहे तर तुम्ही बघू शकता 2 लिटर दूध घेतलेलं आहे आणि इथे एक कढई घेतलेली, तापत ठेवलेली. कढई याच्यासाठी घेतलेली मी, की जेणेकरून जाड फुलाचं पातेलं जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. कारण की ना त्याच्यामुळे दूध आहे ना तर ते खाली लागत नाही. नाहीतर मग जर पतल्या पातेलं तुम्ही घेतलं किंवा मग कढई घेतली तर लगेच दूध लागतं. ही माझ्याकडे जाड बुडाची मस्तपैकी कढई आहे माझी मोठी आणि त्यात एवढं लिटर दूध बसेल, फक्त त्यासाठी ही घेतली मी. आता पूर्ण दूध जे आहे तर त्यामध्ये टाकून घेते मी. तर ह्या दुधाला जे आहे तर आपल्याला आहे ना तर आता मस्तपैकी एक उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर जी पुढची प्रोसेस असणार आहे तर मग ती प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. माझं काय झालं माहिती का? तुमच्यासोबत जे आहे तर मला रबडीची रेसिपी शेअर करायची होती. पण मी आता जे आहे तर व्हिडिओ एडिटिंग करायला बसले, तर मला लक्षात आलं, की माझी जी रेसिपी मी त्याच्यामध्ये शूट केलेली होती ना, तर त्या क्लिपच नाहीये त्याच्यामध्ये. कदाचित बहुतेक मला असं वाटलं, की कॅमेरा चालू झालाय, पण कॅमेरा चालूच नव्हता. तर त्याच्यामुळे माझ्याकडनं क्लिप आता म्हणजे बनवल्याच गेल्या नाहीये त्या. त्यामुळे मला तुमच्यासोबत जे आहे तर बाकीची रेसिपी जी आहे तर ते शेअर करता नाही येणार आहे. त्यामुळे मी डायरेक्टली जो आहे तर पुढचा जो व्लॉग आहे तर तो त्याच्यामध्ये ॲड करतीये. तर हळदी-कुंकाचा जो सेकंड पार्ट मी टाकणार होते, तर तो देखील मी त्यामध्येच आता ॲड करतीये. तर एवढ्या गोष्टीसाठी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे अ, मनापासून तुमची माफी मागते. मला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायची होती, पण करता नाही येत. आता तुम्ही बघू शकता बघा, रात्रीचे नंतर 11:45 झाले आणि मी व्लॉग एडिट करण्यासाठी बसलेली होती. तेव्हा मला आत्ता लक्षात आलं. तर म्हटलं चला आता जे आहे तर 2 मिनिटं कॅमेरा चालू करून जे आहे तर तुमच्याशी बोलून घ्यावं. तर आता मी जे आहे तर त्याला काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे जो आहे बाकीचा जो व्लॉग आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करते मी. तर तो पूर्ण तुम्ही नक्की बघा. तर नंतर अंगणामध्ये तुम्ही बघू शकता अशी मस्तपैकी मी रांगोळी काढून घेतली. साडीचा पदर होता तर तो काढलेला होता. तर हे मी जे आहे तर YouTubeवर, Googleवरच सर्च केलं होतं. त्यावर बघूनच काढली मी. पण अशा नवीन-नवीन पद्धतीच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या काढायला मला खूप आवडतात. तर तुम्ही बघू शकता आणि रांगोळी माझी कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि पुढची जी तयारी आहे तीच मी तुमच्यासोबत आता शेअर करते. तर माझ्याकडे छोटंसं मस्तपैकी घंगाळं होतं. देवाला अंघोळ घालण्यासाठी जे आहे तर ते घंगाळ्याचा वापर आपण करतो. तर मस्तपैकी त्याच्यामध्ये जे आहे तर फुलं वगैरे लावून घेतले आणि ते टीपॉयवरचं डेकोरेशन झाल्यानंतर जे एंट्रन्स आहे माझं ना, ते एंट्रन्सच्या मधल्या साईडला आहे ना, तर मी असं मस्तपैकी पानांचं डेकोरेशन केले. सौभाग्याच्या ज्या आपल्या वस्तू असतात हळदी-कुंकू, त्याच्यानंतर अ, मंगळसूत्र आणि त्याच्यानंतर अंगठी आणि नाकातली जी नथ असते ना, तर त्याचं डेकोरेशन मी ताटामध्ये केलं होतं. अगोदर खाली ताटामध्ये तांदूळ टाकलेले होते आणि मग पानं जे असतात आपले नागेलीचे, तर त्याचा वापर मी इथे केलेला आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने डेकोरेशन करून घेऊ शकता. तर आजच्या व्लॉगमध्ये बस एवढंच. बाकीचं जे आहे तर मी तुम्हाला याचा जो पार्ट 2 येणार आहे, तर त्याच्यामध्ये नक्की शेअर करणार आहे. तर आजचा जो व्लॉग आहे ना, तो मी इथेच संपवते.